आज आम्ही ट्राय करतोय 2 हेअर मास्क. मी यूज करते घरी बनवलेला जवसचा म्हणजे फ्लेक्सिड मास्क आणि पूजा दी यूज करते लॉरियलचा हेअर मास्क जो की 800 रुपयाचा आहे. बघूया कशाने बेटर रिझल्ट मिळतोय. तर सगळ्यात आधी बनवूया जवसचा मास्क. त्यासाठी मी 3 चमचे जवस 1 ग्लास पाण्यामध्ये घालून 15 मिनिटं उकळायला ठेवलं. त्यानंतर त्याचं असं जेल टेक्स्चर व्हायला सुरू झालेलं आणि लगेचच गरम असताना गाळून घेतलं. जर थंड झालं तर ते गाळता नाही येत म्हणून गरम असतानाच गाळून बाजूला ठेवायला लागतं. ओके, सो दोन्ही मास्क रेडी आहेत. आता अप्लाय करूया. पण लॉरियलचा मास्क यूज करायच्या आधी पूजा दीने हेअर वॉश करून घेतला आणि मी ड्राय केसांवरतीच माझा मास्क लावणार आहे. आणि पूजा दीचा तर 2च मिनिटात मास्क लावून झाला आणि तो मास्क तिने फक्त लेंथला लावला कारण तो स्कॅल्पला लावायचा नसतो. पण खरी मेहनत तर माझा मास्क लावताना सुरू झाली कारण इतकं जेल टेक्स्चर झालं होतं की हातातून खालीच सगळं पडायला लागलं आणि माझे केस थोडे मोठे आहेत त्यामुळे मला काय लावायला जमेना. सो पूजा दीनेच लावून दिला. आखिर बहन किस काम आएगी. पूजा दीचा मास्क 2च मिनिटात तिने वॉश केला कारण तो जास्त वेळ नाही ठेवू शकत. पण माझा फ्लेक्सिडचा मास्क मला 30 मिनिटं ठेवायला लागला आणि मी तो माझ्या सगळ्या केसांना लावलाय, अगदी स्कॅल्पला सुद्धा. 30 मिनिटांनंतर मी शॅम्पू लावून वॉश केलं आणि एका वॉश मध्ये तर माझा मास्क निघाला नाही त्यामुळे मला परत वॉश करायला लागला आणि त्यानंतर सगळा मास्क निघाला. आणि या मास्कच्या नादात ना घरी इतकं घाण झालं, पण ठीक आहे, 800 पेक्षा बरंच आहे. अब बारी है रिझल्ट की. तर दोघींचेही केस सॉफ्ट आणि मॅनेजेबल झालेत. पण लॉरियलचा इफेक्ट इन्स्टंट आला, पण फ्लेक्सिडचा मला वाटते अजून 2 वेळा तरी यूज करायला पाहिजे. नॅचरल आहे त्यामुळे स्लो रिझल्ट येतं, पण सॉफ्ट तरी झालेतच माझे केस आत्ताही. आणि जवसमुळे ना ओव्हरऑलच केस हेल्दी होतात, हेअरफॉल पण थांबतो आणि वीकमधून 2 वेळा तरी ते यूज करायला पाहिजे. पण लॉरियलचा मास्क महिन्यातून एकदाच लावायला लागतो, ते पण फक्त लेंथला, नाहीतर हेअरफॉल सुद्धा होऊ शकतो. सो दोन्ही मास्कचा रिझल्ट बेस्ट आहे. तुम्हाला कोणता आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लॉरियल मास्कची लिंक हवी असेल तर लिंक कमेंट करा आणि जवसची पूर्ण प्रोसिजर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर जवस कमेंट करा.